Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. भ्रष्ट व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी व सत्तेतील मस्ताळेल समाज कंटकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक भाई केदार व स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 एप्रिल 2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव येथे लोकशाही बचाव आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सत्ताधारी आमदारांना जाणीव करून देण्यासाठी 11 एप्रिल रोजी राज्यभर पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पक्ष आदेशानुसार प्रहार कार्यकर्त्यांनी आमदार संजय कुटे यांना मागण्यांचे निवेदन घेऊन जाताना जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानासमोर पोहोचता क्षणी तिथे उपस्थित असलेले आमदार संजय कुटे यांचे खासगी पीए प्रकाश राऊत यांनी आंदोलकांच्या गळ्यात असलेल्या निळे दुपट्ट्याचा राग मनात धरून आंदोलक सौरभ बावस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांना जातीवादक शिवेगाळ करून मारहाण केली. त्या मारहाणीबाबत पोलिसात रीतसर तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या भ्रष्ट व्यवस्थेच्या व मस्ताळेल समाज कंटकांना धडा शिकवण्यासाठी 25 एप्रिल रोजी एसडीओ कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी बच्चूभाऊ कडू, दीपक भाई केदार व प्रशांत डिक्कर हे अन्यायाविरोधात राज्यभरात बंड पुकारणारे तीनही नेते एकत्रित येत असल्यामुळे जिल्ह्यातील प्रशासन चांगलेच हादरले आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गावगाडा, वाड्या, वस्त्या व घराघरातील शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनींनी, युवकांनी बहुसंख्येने मोर्चा सहभागी व्हा असे आवाहन आकाश वानखडे, सिद्धार्थ तायडे, प्रतीक गावंडे, आकाश तायडे, पवन शेंडे, अरुण निंबोळकर, प्रमोद गव्हाळे यांनी केले आहे.